तर निलेश साठे हे सध्या आपल्या सोबत आहेत, LICचे माजी CEO आहेत. थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. निलेश सर, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. सध्या होत असलेली ही जी काही पडझड आपल्याला पाहायला मिळते, केवळ भारतीय बाजारातच नव्हे तर संपूर्ण जगभरातले बाजार सुद्धा कोसळताना पाहायला मिळत आहेत. किती काळ हा सध्या ट्रेंड पाहायला मिळेल? कारण ट्रम्प यांचं वक्तव्य तर आहेच आहे की डोस दिलेला आहे, परिणाम दिसत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही जी अनिश्चितता आहे ती थोडी दीर्घकाळ चालणारी आहे असं मला वाटतं. कारण अजूनही ट्रम्प प्रशासनाने जे निर्णय घेतले आहेत त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाहीये. त्याच्यात काही ठिकाणी बदल ट्रम्प प्रशासन करत आहे. म्हणजे 27% टॅरिफ लावायचा, मग 26% करायचा, वगैरे वगैरे. आणि सगळेच देश हे ट्रम्प प्रशासनाबरोबर या बाबतीमध्ये चर्चा करतायत. त्यामुळे ही अनिश्चितता जी आहे ती अजून किमान 3 ते 6 महिने राहील असा अंदाज आहे. भारतावर त्याचा कितपत परिणाम होईल, परिणाम झालेला आहे आणि परिणाम होणार पण आहे नक्की. पण इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताला ट्रम्प प्रशासनाने त्या मनाने झुकतं माप दिलंय असं मी म्हणेन. आणि टॅरिफ जरी वाढवले असले तरी ते एवढे वाढवले नाहीत की ज्या प्रमाणामध्ये त्यांनी इतर देशां, विशेषतः चीन वगैरे जे मुख्यतः निर्यातदार देश आहेत त्यांच्यावर जेवढे टॅरिफ लावले आहेत तेवढे कर आपल्यावर लावलेले नाहीयेत. मात्र ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे हा अनिश्चिततेकडे नक्कीच होतो. आणि आपण बघतोय की गेले काही दिवस हे मार्केट खूप फ्लक्च्युएट होत आहे. कधी कमी एकदम 1000 पॉईंट वर जाईल सेन्सेक्स, कधी एकदम 10,000 पॉईंट कमी पण गेलाय. तर हे अनिश्चिततेचं वातावरण जे आहे त्याला अजूनही काही कारण आहे. ट्रम्प प्रशासनाचे निर्णय हे एक प्रमुख कारण आहे. पण दुसरं म्हणजे फेड इंटरेस्ट रेट कट करण्याची शक्यता आहे, त्याचा परिणाम होईल. दुसरं, डॉलर अजून स्ट्रॉंग होतोय रुपयाच्या तुलनेमध्ये, त्याचा परिणाम होईल. तिसरं, फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सनी अजून त्यांची मानसिकता पक्की झालेली नाहीये की भारतामध्ये गुंतवणूक करायची, चालू ठेवायची की काढून घ्यायची. त्यामुळे काही सेशन्समध्ये आपण बघितलं, ट्रेडिंग सेशन्समध्ये, की FIIs हॅव इन्व्हेस्टेड क्वाईट हेवीली. पण त्याचबरोबर काही ट्रेडिंग सेशन्समध्ये विड्रॉ पण केलेले. तर त्यामुळे ही मानसिकता त्यांची जी आहे ती अजून नक्की झाली नाहीये. आणि शेवटचं कारण असं आहे की युनायटेड स्टेट्समध्ये बॉन्ड्सचे यील्ड्स वाढत आहेत. त्यामुळे मग दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अमेरिकेतच गुंतवणूक करून आपल्याला जर रिझनेबल रिटर्न मिळत असेल तर का मिळवू नये, असा एक गुंतवणूकदारांच्या मनामध्ये विचार असावा. आणि भारताच्या दृष्टीने एक महत्वाचं कारण मला असं दिसतंय की कॉर्पोरेट अर्निंग्स जी आहेत ती म्हणावी तेवढी वाढत नाहीयेत. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती म्हणावी तेवढी वाढत नाही. तर ह्या काही आपल्या इंटरनल बाबी आहेत, त्या आपल्याला निश्चित त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. पण बाकी जागतिक स्तरावर जे बदल होत आहेत त्याच्यामुळे इथला जो आपलं शेअर मार्केट आहे ते बऱ्याच अंकांनी गडगडत आहे. किती अंकांनी वगैरे ते महत्वाचं नाहीये, पण ट्रेंड जो दिसतोय तो डिक्लाइनिंग ट्रेंड आहे. म्हणजे मार्केट कमी होण्याकडे सध्या ट्रेंड दिसतोय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अत्यंत सजग राहून गुंतवणूक करावी. किंबहुना जरी म्हटलं असलं ना की बाय ॲट एव्हरी डिप असं म्हटलं जातं, पण आपल्याला हे डिप किती आहे हे आता कळत नाहीये. त्यामुळे गुंतवणूक न केलेली बरी. करायची असेल तरी सिलेक्टेड स्टॉक्स मध्ये करावी. आणि ज्यांचा खूपसा आंतरराष्ट्रीय व्यापारावर संबंध नाहीये अशा कंपन्यांचा, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली जास्त बरी असं मी यावेळेला सांगतो. यात प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर भारतीय अशा ज्या कंपन्या आहेत, ज्या पूर्ण भारतीय बनावटीवरतीच आधारित असणाऱ्या कंपन्या आहेत, अशा कंपन्या स्थिरस्थावर राहतील असं काही वाटतंय का? हो, निश्चितच. विशेषतः पब्लिक सेक्टर कंपन्या ज्या आहेत ना त्या मानाने स्थिरस्थावर राहतील. आणि आपण बघितलं की गेल्या काही सेशन्समध्ये ज्या कंपन्या म्हणजे फार्मा कंपन्या आहेत किंवा पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्या ज्या आहेत, बँका आहेत पब्लिक सेक्टरच्या, त्या तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचे शेअर घटलेले नाहीयेत. आणि ज्या एनर्जी सेक्टर मधल्या आहेत
किंवा डिफेन्स सेक्टरमधल्या आहेत, पब्लिक सेक्टरमधल्या, त्या कंपन्या व्यवस्थित चालतायत असं दिसतंय. काय होतं की मार्केट जर 10% डाऊन झालं आणि या कंपन्या समजा 3%, 4% डाऊन असल्या, तर निश्चितच असं म्हणता येईल की यांच्यावर तेवढा परिणाम झाला. शेवटी मार्केटचा परिणाम हा सगळ्या कंपन्यांना होतच असतो, पण तो किती प्रमाणात झाला हे बघायचं असतं. बरोबर. तर त्या दृष्टीने मला असं वाटतंय की फार्मा आणि पब्लिक सेक्टरच्या डिफेन्स मधल्या ह्या कंपन्या ज्या आहेत, बँका, पब्लिक सेक्टर बँक ज्या आहेत, ह्या त्या मानाने त्याच्यावर एवढा परिणाम झालेला दिसत नाही. बरं निलेश सर, एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इतकं सगळं घडत असताना ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की जर उपचार हवे असतील तर डोस घेणं गरजेचं आहे आणि आमच्या जुन्या मूर्ख नेत्यांनी जी चूक केलेली आहे ती चूक निस्तरण्याचं काम एक प्रकारे आम्ही करतोय. किती काळ ही चूक निस्तरण्याचं काम केलं जाईल असं तुम्हाला वाटतंय? कारण अमेरिकी जनता या सगळ्याला वैतागली आहे, त्यांना याची झळ बसतीये. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आपण राजकारणात शिरू नाहीये, पण अमेरिकन जनता सुद्धा आता रस्त्यावर यायला लागलेली आहे. खरं. कालच खूप मोठ्या प्रमाणावर तिथे ट्रम्प शासनाच्या निर्णयांच्या विरुद्ध ॲजिटेशन झाली. काय असतं की तुम्ही जर इम्पोर्ट ड्युटी वाढवली तर स्वाभाविकच कमॉडिटीची प्राइस कन्झ्युमर्ससाठी वाढलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ जर 100 रुपयाची एखादी वस्तू ज्याच्यावर 5% टॅरिफ आतापर्यंत होता तो एकदम 40% केला, तर स्वाभाविकच तिथल्या कन्झ्युमरला म्हणजे अमेरिकन माणसाला ही 100 रुपयाची वस्तू पूर्वी 105 ला मिळायची ती आता 140 ला मिळाली. बरोबर. त्यामुळे एका बाजूनी ठीक आहे, ट्रम्प साहेबांचं विधान जे आहे ते राजकारणी विधान असू शकतं की पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या चुका वगैरे, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामुळे अमेरिकेच्या इकॉनॉमीवर सुद्धा परिणाम होतोय. अमेरिकेतली महागाई जी आहे ती नक्कीच वाढणार आहे आणि महागाई जर वाढली तर त्याचा परिणाम पूर्ण इकॉनॉमीवर होतो. कारण अमेरिकेमध्ये महागाईचा दर नेहमीच कंट्रोल राहिलाय, कमी राहिलाय. 1 ते 2% महागाईचे दर असतात, त्यामुळे कमीच असते. तर त्यामुळे जर महागाई वाढली तर जनतेला त्याची सवय नाही आहे. भारतातल्या जनतेला महागाईची सवय आहे, पण अमेरिकन नागरिकाला ही सवय नाहीये, त्यामुळे तो रस्त्यावर उतरणार आहे. आणि ते आपण बघतोय चित्र की ट्रम्प प्रशासनाच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लोक निदर्शनं करायला लागलेली आहेत. अर्थात याच्यामुळे ट्रम्प साहेब काही आपला निर्णय बदलतील किंवा त्याच्यात बदल करतील असं समजण्याचं काही कारण नाहीये. कारण त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत ते एकदा त्यांनी घेतले की ते पुढे रेटणार हे नक्की आहे. मात्र ते त्याच्यामध्ये काही बदल थोडाफार काही देशांच्या बाबतीत किंवा काही प्रॉडक्ट्सच्या बाबतीमध्ये करतील, त्यामुळे मार्केटमध्ये लढाल थोडीफार नक्कीच दिसेल. बरं निलेश सर, मुळात ही जी काही घसरण दिसतीये यात खास करून जर अमेरिकेच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्यांनी मुळातच ट्रम्प यांचा रिकव्हरीचा मोड जास्त आहे, त्यामुळे आधी रिकव्हरी होऊ देत आणि नंतर मग कदाचित वाटाघाटी करू अशा स्वरूपाचं सुद्धा काही वेळेला धोरण अवलंबलं जाईल का असंही म्हटलं जातंय. आणि खास करून भारतावर त्याचा काही फार परिणाम होणार नाही असं म्हटलं जाते, कारण आर्थिक स्टॅबिलिटी राहावी यासाठीचे प्रयत्न हे खूप आधीपासूनच भारतात सुरू आहेत. आणि तसेच परिणाम जसं तुम्ही सुद्धा उल्लेख केलात की जे मुळातच भारतीय अशा कंपन्या आहेत ज्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे भारतीय स्थिती तुलनेत बरी असेल आणि कदाचित ट्रम्प हे भारताशी वाटाघाटी करताना काही बदल करतील टॅरिफमध्ये असं वाटतं का? हो, नक्कीच. आणि आपण ते बघितले पण आहे. सुरुवातीला 27% टॅरिफ लावलं होतं, ते कमी करून 26 केलंय आणि निगोशिएशन चालूच आहेत, कंटिन्युअस चालू आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरुद्ध काही देश एकत्र आलेले आहेत, त्याच्यात भारताचा सहभाग नाहीये हे तुमच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की भारत हा स्वतःला इन्शुलेट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपल्याला काही इतर देशांशी आम्हाला काही तेवढं घेणं देणं नाहीये. तुम्ही बाकी देशांना एकत्र येऊन तुम्हाला ट्रम्प बरोबर भांडायचं असेल तुम्ही भांडा, पण आम्ही मात्र त्या भांडणामध्ये सहभाग आमचा देत नाहीये. हे धोरण जे आहे ते निश्चितच परिणामकारक ठरेल पुढे. कारण शेवटी काय आहे की फार मोठ्या प्रमाणावर अमेरिका ही व्यापार करत असते सगळ्या जगातल्या देशाची, बहुतेक सगळ्या जगातल्या देशाची.
त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर काही देश ट्रम्प सरकारच्या विरुद्ध गेले आणि समजा त्यांनी ठरवलं ठीक आहे आम्ही निर्यातच नाही करत तुम्हाला, तर इथे जे कन्झ्युमर ड्युरेबल्स वगैरे जे आहेत ते त्यांना कुठून इम्पोर्ट करावे लागतील. कदाचित भारतासारखे मित्रदेश जे आहेत हे त्यावेळेला त्यांच्या मदतीला येऊ शकतील असा एक अंदाज आहे. याला अजून एक सॉफ्टनिंग मी म्हणेन की शक्यता आहे सेन्सेक्सला, की क्रूड ऑइलचे रेट्स कमी होत आहेत. हा विषय खूपसा चर्चेला आला नाहीये, पण जागतिक क्रूड ऑइलचे रेट्स जे ओपेक कंट्रीज, ओपेक प्लस म्हणतात आपल्याला, ते डिसाईड करतात आणि त्याच्यामध्ये घसरण होते असं दिसत आहे. आणि हे नक्कीच भारतासारख्या देशाला की ज्याच्यात जे फार मोठ्या प्रमाणावर तेल इम्पोर्ट करतात, आयात करतात, त्यांना खूप रिलीफ मिळणार आहे. ही पण एक पॉझिटिव्ह बाब त्याच्यामध्ये आहे. अगदी. आणखीन एक महत्वाची बाब, युरोपियन कंट्रीज मधले जे आता शेअर बाजार दुपारच्या सत्रात सुरू होतील त्यानंतर परत एकदा मोठी पडझड ही भारतीय शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते का? म्हणजे पडझड मी म्हणणार नाही, कारण सगळ्यात जागतिक शेअर बाजारांचा परिणाम हा भारताच्या सेन्सेक्सवर होत असतो. आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी ग्रीसमध्ये गडबड झाली आणि भारतीय शेअर बाजार कोसळला. तर म्हणजे ग्रीस बरोबर आपले व्यापारी संबंध इतके त्रोटक आहेत तरी सुद्धा आपल्या मार्केटवर परिणाम झाला. का झाला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्याकडे गुंतवणूक करतात. त्यामुळे युरोपियन मार्केटमध्ये जर पडझड झाली तर भारताच्या शेअर मार्केटवर पण परिणाम होईल नक्की. पण मी म्हटलं तसं की खूप मोठ्या प्रमाणावर तो परिणाम होईल असं दिसत नाहीये. मेनली सध्या ज्या काही 4-5 गोष्टी आपण बघितल्या, मुख्यतः ट्रम्प यांची जी काही धोरणातले बदल आहेत म्हणूया अमेरिकेचे, त्याच्यामुळे शेअर मार्केट जास्त इम्पॅक्ट झाला आहे असं मला वाटतं. आणि पडझड ही युरोपियन मार्केटमध्ये सुद्धा होणार आहेच, यात वाद नाही. जगातले सगळे मार्केट्स 10% कोसळलेले आहेत. जपानचं मार्केट कोसळलंय, चायनाचं कोसळलंय. त्यामुळे हा परिणाम जगभरात होणार आहे. मात्र भारत त्यामानाने मी म्हटलं तसं इन्शुलेट होण्याची प्रक्रिया खूप लवकर सुरू होईल आणि मार्केट आपल्याकडे त्यामानाने लवकर उभारेल असं वाटतंय. एकंदरीत संपूर्ण जगभरातील सगळ्या बाजारांचा जर विचार केला तर कोणत्या बाजारामध्ये तुलनेत तेवढी झळ बसलेली नाहीये जेवढी जवळपास सर्वच बाजारांना बसतीये? काय असतं, बाजारांना झळ ही आजच बसेल असं नसतं. 2 दिवसानंतर सुद्धा तिथला मार्केट म्हणजे करेक्ट म्हणूया किंवा कोलॅप्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे डे टू डे बघायची गरज नाही आहे. बाय अँड लार्ज ट्रम्प यांनी अनाऊन्स केलेल्या टॅरिफच्या रेट्सच्या नंतर इन जनरल सगळ्याच जागतिक बाजारांमध्ये पडझड झाली आहे. कमी अधिक प्रमाणात झाली असेल पण झालेली आहेच. असं कुठलंच मार्केट नाही आहे की जे पूर्वीच्या तुलनेमध्ये अजून वाढलंय, म्हणजे वर गेलंय. असं कुठलंच मार्केट नाही आहे. म्हणजे मेजर मार्केट्स जी आपण बघितली तर त्यामुळे आज परिणाम नाही झाला म्हणजे उद्या होणार नाही का, असं काही नसतं. आणि हे सगळे जे काही ह्या गोष्टी असतात, घटना असतात, ह्याचा मार्केटवर हा परिणाम होत असतोच. अगदी. निलेश सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी.